पोहा, मेंदूवडा. हा पाऊस येत होता. कॅटू झोपेत आहे. जस्ट उठलो, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि हा जायचं छपाक करायला. आणि आता आम्ही काहीतरी नाश्ता करणार आहोत. बापरे, इकडे तर आहेत वाटतं. कुठे बसूया? इथे बसूया. गरम बघ कसं होतंय. फॅन चालू करूया का? आहे का इकडे कोण? नाही बसू शकत काय? त्यांना पहिला नाश्ता विचारला असता ना. चल आम्ही पहिला नाश्ता विचारतो ना मम्मा. म्हणजे बुब्बू आत्ता जस्ट उठली ना. आणि डॅडा आणि मामी बोलते. काय कशी झालेत माझी केस? चल डॅडू ले कॅटू को. आम्ही जातोय आता बाहेरच. नशीब डॅडा उठला ना कॅटू. कॅटू पण टायमावर उठली आहे. हा आणि आम्ही इथूनच ऑर्डर करणार होतो, पण आता ॲलेक्स उठला तर आम्ही जातो बाहेर. मेरे को बराबर बैठना पडेगा कारण मी स्कर्ट घातलंय. झाली विचार केला आता बाहेरूनच काहीतरी घेऊन येतो. मेंदूवडा चांगला गरम गरम भेटतो, कारण लास्ट टाइम खुर्ची वगैरे मागवली होती ती बरोबर नव्हती. पोहा है क्या? पोहा हाँ टाइम लगेगा. नाही मालूम. सुनेनाला खायचं आहे पोहा. आम्ही मेंदूवडा, पुरी भाजी सर्व घेतलं आहे. आता पोहा कुठे शोधायचा? इधर ढूंढने का पोहा. ये इसको भाई कोई कुछ. तिकडे खायला येतो, तिकडेच आम्हाला पोहा भेटला. आता मस्त नाश्ता घेतलाय. पुरी भाजी, मेंदूवडा. आता पोहा घ्यायचा बाकी आहे. बीच कहाँ पर है यहाँ पे? आगे पोहा में मिर्ची डालने बोलो. हाँ पोहा में मिर्ची डालने बोलो. मिर्ची डालो. तीखा बनाओ. पार्सल. तुमच्या बाईला तिखट खूप जास्त आवडतं ना कॅटू. मामीला कॅटूचं डॅडी मामीकडे आहे ना, तर तिचा चालूच आहे. काय जायचं आहे ना. मस्त नाश्ता घेतला, आता मस्त जाऊन नाश्ता करूया. मामीकडे आहे ना शूनू. नाश्ता करायला कॅटू सर्व नको फोडू यार प्लीज. ठीक आहे पोहा तीखा बनाना. खूप टाइम झाला मग. अरे सर्व गावात आहे. आणि परत नागोलीकडे बनवस का नाही. नागोलीच्या दुकानात त्याला सांगितलं बनवस का द्या. खायचं असेल तर पुरी भाजी पण भेटते. त्याच्याकडे नाही, दुसरीकडे कुठे होता तो अंकल. पण नाही, पण गेली आहे ही. अलिसला ते पुरी भाजी खायची होती, पण तो अंकल इथे कैसी पुरी है भाजी है. पण तो अंकल बोलो होता ना टेस्ट करो मालूम पड़ेगा. टिश्यू पेपर है अपने पास है ना, तो लेकर आना. देख कॅटू देखो बोली ना मेंदूवडा खाएगी. कॅटूला पण कंटाळा आलाय. घेऊन गेला वाटतं. तो तरी नाश्ता करेल. टिश्यू पेपर का खुला होते. सुनैनाचा हे बघूया पोहा. ओ माय गॉड, एकदम मस्त बनवला नाही पोहा.
पोहा, मेंदूवडा. कॅटू मेंदूवडा खाते. कॅटू पण कंटाळली डोसा खाऊन मामीसारखी. मामी पण डोसा खाऊन कंटाळली तर तिला तेच विचारलं. त्याला सांगितलं स्पायसी थोडासा कर ना, बघ आता. अरे डॅडा क्या हो गया? तू जरा थांब हा, पडायची कामं करू नकोस. डॅडू झोपतोय. मला नाही माहिती, मला नको बोलू. चल तू खाली जा, मग बोलव ये. जा. हां, आम्ही आलो आहेत खाली. मस्त रील्स वगैरे बनवतो आणि इकडे पण एक वॉशरूम आहे आणि काल वॉशरूमला गेलेली. त्या साईडलाच वॉशरूम आहे आणि जस्ट वॉशरूमच्या बाहेर आले सरळ खाली काय पडलं माहिती आहे? खूप खतरनाक होतं ते ना, सुने ना. साप पडला तो खाली. बापरे, खरंच रात्री मी काढणार होती व्हिडिओ. इकडे पण बसू शकतो, ये बस. हा बरं झालं ना आपण इथे. हा पूलमध्ये जायचंय. अय्यो, थांब शोनू, कपडे नाही चेंज करू. अजय काय करतोय? पडलंय? हा, असेच पडलेत. बसलाय. हा पण काय यार खरोखर. हा? हा अरे तू बोलतं बीचवर जाऊया काय? बीचवर पूर्ण घाण आहे, कचरा यार. मग कुठे बीचवर जाणार? तेच तर, त्यापेक्षा चला पूलमध्येच जाऊया. मग पूल मध्येच असं वा वा, मी बस जास्त असं बोलत होती. पूल मध्येच एन्जॉय करत येते. बाबा मी आता ह्या वॉशरूम मध्ये जाणार नाही. सुनेना मला खूप भीती वाटली आहे. मी चला पालीला अशी घाबरते आणि वरून एवढं शॉकिंग होतं ते. हा सुनेना, कसा गेला तो आतमध्ये? सुनेना सांगेल कसा गेला. सीधा झपझप जा. होता. बापरे, आणि मी ॲलेक्सला बोलते तर त्याला काय भलतंच वाटतंय. हा आजा क्या देख रही काय बरं म्हणजे. आणि माझ्या डोक्यावर वगैरे पडलं असं तर मम्मी मी सीधा पडली असती. बापरे. हिने ह्याच्यासाठी डॅडी मागवलंय ना, कशासाठी? बोट तोंडात टाकायसाठी. शोनू जायचं. आणि आता आम्ही मस्त रील्स वगैरे बनवतो थोडंसं. आणि गरम होत आहे खूप वरती ना वाटत होतं. ते. तो बघा बोला फॅन बंद कर, एसी बंद कर आणि जा. हा बाई एसी वगैरे लावून बसलाय. आणि बंद कर. मग आमचा मस्त नाश्ता वगैरे करून झालाय. आता थोडे 2-3 रील्स बनवतो आणि नंतर जातो पूलमध्ये. चलो. मी रील्स काढत असतो आणि मध्ये कोणाला यायचं असतं या कॅटूला. आणि खरोखर कशी येते ती आमच्यामध्ये. हा आणि आमची ॲक्टिंग करायला बघते. आता आम्ही जातोय चेंज करायला, कारण आम्ही जाणार आहोत पूलमध्ये. आणि आम्ही मस्त 2-3 रील काढले आहेत. आणि मला ना खरंच डान्स नाही येत डान्स करायला. मी डायलॉग मस्त करते, रील्स बनवते, पण डान्सचे नाही आहेत मला. व्हिडिओज बनवायला सुनेनाने मस्त बनवलाय. बघू आता तर एडिट करावा लागेल मला. आणि हे महारथी अजून काय करतात आहे बाबा, 1:30 वाजायला आला. मॅडमला जायचं माझ्या पूलमध्ये. हा मामी आणि कॅटूचा एकदम फेवरेट आहे पूल. आम्ही असे बाहेरच बसलेलो असतो. अरे बापरे, कुठे जाते बुबू? थांब पहिला इकडे. डॅडाला नाचवतोय ही कॅटू. डॅडाने काय आणलेलं, हे माझं आणलेलं, तर मी तिला ग्लासमध्ये काढून दिलं, पण तिची मस्ती रडायला लागली. हा आणि डॅडा परत गेला तिला घ्यायला. हा काय घेऊन आला तर मी पण बघते. कसं नाचवला उगाचच बघितलं. पण डॅडाला बोल पियाली बरोबर. हा डॅडाला एवढा लांब पाठवला ना. आणि सुप्रियाताई बोलली ना, हा कुठे गेला? चिडा के दिखारी. ताशी करते हसायला. कशी केलं कॅटू तू? कसं केलंस? शट अप. You shut up. Bad girl. क्यों क्या हुआ? You shut up. लेकिन आखिर में ग्लास में ही पीना वो. हाँ डैडा को मेहनत, फिर बोलेगा डैडा मेरे को नचाते इधर उधर ना. हे वो देख बिस्किट भी दे खुल के. ओरियो बिस्कुट आवडतं. हा तुझी मॅगी आम्ही खातोय मॅगी. आता अजय आणि ॲलेक्स करणार आहे स्विम. बघू आता कोण फर्स्ट पोहोचतोय तिकडे. चलो लेट्स सी.
अजय चलो चलो आ जाओ फटाफट अभी इधर भी अजयला बा आणि असंच आमचा पूल मध्ये टाइमपास चाललाय नाही पण तू केलंस तुम्ही पहिला गेलात ना हा थोडा टाइमने गेला मला माहिती तुम्ही जिथे मी जिंकला ना. A few moments later. तो आता आम्ही फायनली निघालो आहेत आणि वाजलेत माहिती आहे किती 7 वाजले तर इकडे कॅटू पण झोपली आहे ऑटोच कॅटू झोपली आहे निन्नी करते मस्त V3 आता माहिती नाही कधी काय प्लॅन होईल एकदम अनएक्सपेक्टेड असतं आमचं काही पण एकदम सडन प्लॅन होतो सो आता आम्ही निघालो आहे 7 वाजल्यात आता माहिती नाही किती वाजता पोहोचू घरी गेल्याच्या नंतर खूप कंटाळा येतो मग काही सगळं करायला आणि माझी बुब्बू पण झोपली आहे आणि ऑटोची वाट बघतोय लोकांना ऑटोमध्ये जाणार कॅटूला पण पाठवते ऑटोमध्येच क्या तो इतना टाइम लगेगा क्या ऑटो आने हाँ आणि आता इकडे कॅटू जाते सुनेनाकडे कमर गेली डॅडाची स्विमिंग करून मस्त रील्स वगैरे काढल्यात आता जातोय बाबा आता माहिती नाही किती वाजता पोहोचू 7:10 झालेत बघू आता किती वाजता पोहोचतोय हा 9 तर वाजतीलच मला वाटतंय ना 7:10 झालेत 9 तरी वाजतीलच सुने ना माहिती आहे ना टॉप आपण घेतलेला लिंकिंग रोडून कसं वाटतोय अच्छा तो हा चांगलं वाटतंय ना आता सगळ्यांचे थकलेले चेहरे खरोखर ना येताना झाला एक दिवस संपला एक्साइटमेंट खरंच असं बापरे येऊ दे नाही होणार. सुने ना क्या एक सुने बोलते एक दिवस आरामासाठी पण पाहिजे हा त्या टायमाला मी सेल्फी स्टिक घ्यायला विसरली कितने बजे पहुंचेगी 7 बज रहे अभी हाँ हाँ 8:30-9 वाजते बापरे 9:30 निघालो रिसॉर्ट ना कधी घरी पोहोचतोय हा कोणता रिसॉर्ट आहे गौरव समोसे घेतल्यात हा बुबू कॅटू उठली आहे काय नाही मम्मा माझी जीन्स अशीच आहे मम्माला दाखवते माझी जीन्स दाखवते कशी आहे सुने ना आणि इकडे चाय पण आहे पहिला आम्ही आमचे समोसे खाऊन घेतो ॲलेक्स नाही खाणार तो छोट डॅडाला आवाज दे अजयला दे नाही खात अजय आणि आम्ही मिरच्या पण घेतल्या दोघींनी 30 रुपयाला 5 ना मस्त चलो आम्ही खा के लेते 2467 आहे गाडीचा नंबर ते घेतलं कोलबी कसे पापलेट 200 कमी केले 1000 टाकीली दादा खोटाने बोल टाकीली बाई तुझे उठून टाकीली मी नाच पापलेट किती आहेत 12 नाही डझन 12च्या छान 200 कमी केले नाही नाही एवढे नको पाप हे द्या हे द्या नको कोलबीच द्या बरे 3 बाय ती पण 500ची द्या काय बाय भाव करते एवढं नको. मार्केटमध्ये जोरी की आम्ही जाऊ दे. नाही मार्केटचा भाव लावत बाई समजून हेच बोल. द्या मग 100 नाही कमी हेच दे, द्या बस नको जास्ती नको नको. राहू दे मला कोलबी आवडली कोलबी घेते जाऊ दे 4 वटे आवार 100 कमी दे ती दादा, पण बस. प्लेट ठेवलेली आवार बा दादा 100 कमी दे बस नाही नाही नको एवढी नको मीच एकटी खाणार आहे तो माझा नवरा नाही खात ताजा तवा सांगते खरंच सांग नको हे द्या आता हे बा तुला म्हणून 800 देते नाही चालेल राहू द्या हे द्या आवर बघ. हे द्या मला द्या स्कॅनर द्या One eternity later. मी आलोच घरी शिट मला काय हे आलंय पोळी डोक्यावर एकदम हा आणि मी आले डायरेक्ट किचन मध्ये मस्त मलाडवरून येताना जेटीच्या इथे पापलेट आणि कोलबी मला एक नंबर भेटली एकदम फ्रेश होती तिकडे मस्त आता पापलेट फ्राय करते
आणि डाळ भात पापलेट फ्राय. हा ॲलेक्सचं पण होतंय तिकडे. हा तर इकडे मी ब्लॉग एंड करते. आणि काय बोलत होती बबू, काय बोलताय? हा आणि घरभर पूर्ण पसारा झालाय आणि डायरेक्ट आली मी किचनमध्ये. चलो अभी काम चालू हो गया ना मम्मा, रोज का काम. तुला उद्या स्कूलला पाठवणार. हा बोल, तू का पसारा करतेस? हा तर बाय कर. बाय. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.